कसं काम आहे भाऊ तुमचं? आम्ही बिचारे इतक्या मरमर रोजदाराला मारून काय प्रॉब्लेम? अरे ना बिचारे सरपुरी हे आपण आज बाबुळगाव या ठिकाणी पांडुरंग संभाजी ढोरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आता त्यांची हळद काढणीचा जो कार्यक्रम चालू आहे. आपण यांना हळद पिकासाठी मल्टीप्लायर दिलं होतं, तर त्याच्यासमोर हे आपल्यासमोर आता शेतातली आता हे काढणीचा प्रोग्राम चालू आहे. तर या काढणीच्या प्रोग्राममध्ये त्यांच्या शेतामध्ये जी फणी आहे, ही फणी आपण त्यांच्या तोंडून त्यांचे अनुभव घेऊता. तर आपण याच्या अगोदर मल्टीप्लायर वगैरे असं काही वापरलं होतं का? आपण वापरलं नाही. मल्टीप्लायर यावर्षीपासूनच वापरायला सुरुवात केली. यावर्षी वापरलं. तर आपल्याला मल्टीप्लायरमुळे आपल्याला काय फरक वाटला? रिझल्ट यायला नाही, माल कडक झाला, हां, मालाला आळी नाही, रोग नाही आणि फणीची साईज आणि साईज लांबलेली आहे शेंगी. हां. त्याला पिल्याचं प्रमाण कमी आहे. हां, पिल्याचं प्रमाण कमी आहे, कांडी जास्तीत जास्त लांबलेली कांडी आहे. इतक्या समजा गेलेल्या सीझनला गेलेल्या सीझनला एवढ्या हां. जास्त वर्षात असून म्हणजे बरसात जास्त झालेली असली तरी बी म्हणजे मालावर काही तेवढा परिणाम झाला नाही. उलट माल एकदम फर्टिलायझर जर आम्ही वापरलं तर हे पिल्या संख्या जास्त राहू लागली. जास्त राहिली असते. पिले कमी आहेत यावर्षी हां, फर्टिलायझर पिले नाही तशी यावर्षी. हे बघा, एकच असं म्हणून नाही की असं हे याच्यामध्ये भरपूर आपल्याला बघायला मिळेल की हे संपूर्ण जे आहे ते याच्या